नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. वसंत पंचमी म्हणजेच माता सरस्वतीचा हा दिवस असतो आणि माता सरस्वती ही विद्येची माता आहे. आणि वसंत पंचमी ही 23 जानेवारी वार शुक्रवार तर या दिवशी आलेला आहे. प्रत्येकाने वसंत पंचमी हा दिवस घरामध्ये साजरी करायचा आहे आणि माता लक्ष्मी या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची असते. प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी एक उपाय देखील करायचा असतो, कारण सरस्वती माता ही विद्येची देवता असल्यामुळे आपल्या मुलांनी पुढे जावं, त्यांनी भरपूर शिकावं, त्यांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आणि त्यामुळेच या दिवशी सरस्वती मातेची पूजा करून सरस्वती मातेला नैवेद्य दाखवून काही सोपे उपाय देखील आपण या दिवशी करत असतो. आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी जर हे उपाय केले तर मुलांचे त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून त्यांची प्रगती होते. तर कोणते उपाय आपल्याला करायचे आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे उपाय करावे. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये भरभरून प्रगती होते आणि त्यांना अपयश येत नाही. अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे आणि त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती ही पांढऱ्या कमळावर हातामध्ये वीणा, पुस्तक व हार घेऊन विराजमान झाल्या होत्या. म्हणून या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. दर महिन्याला पंचमी तिथी येत असते आणि ही जी पंचमी आलेली आहे, म्हणजेच ही जी वसंत पंचमी आलेली आहे, तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि सरस्वती मातेच्या हातामध्ये पुस्तक, वीणा, मोरपीस असतो आणि या दिवशी या सर्व वस्तूंची जर आपण पूजा केली तर मुलांची प्रगती होते. त्यासोबतच मोराचं पीस हे मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवलं तर मुलं अभ्यास करतात, त्यांची प्रगती होते, मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं. त्यानंतर या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर पिवळं किंवा पांढरे वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये सरस्वती मातेची मूर्ती, फोटो असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची असते. त्यासोबतच सरस्वती मातेचा मंत्र देखील तुम्ही, तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो नसेल तर सरस्वती मातेचा जो मंत्र आहे तर तो देखील तुम्ही काढून, रांगोळीने काढून त्याची देखील पूजा करू शकता. तर एका पाटावर पिवळं वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे किंवा तुम्ही रांगोळी काढू शकता. त्यानंतर त्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता आणि पिवळी फुलं अर्पण करायची आहे. धूप दीपने ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई देखील आपल्याला अर्पण करायची आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे. तसेच या दिवशी हवन देखील केले जाते. तर एका पंक्तीमध्ये कापूर जाळून सरस्वती मातेचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर सरस्वती मातेची आरती म्हणायची आहे. तसेच सर्वांनी या दिवशी पिवळे, पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे. पिवळा रंग का घालतात, तर बघा, माता सरस्वती यांना पिवळा रंग हा खूप प्रिय आहे आणि पिवळा रंग हा जीवनामध्ये सकारात्मकता आणत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अंधार जाऊन उजेड येण्यासाठी त्याची मदत होत असते. त्यामुळे पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो. त्यानंतर या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेमध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे बुंदीचे किंवा बेसनाचे लाडू देखील नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता आणि थोडा वेळ ठेवून तो तुम्ही प्रसाद म्हणून घरामध्ये खाऊ शकता. त्यासोबतच या दिवशी घरातील सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. त्यासोबतच 2 थेंब गंगाजल देखील टाकून तुम्ही अंघोळ करू शकता. आणि शुभ दिवशी तुम्ही आवर्जून गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर या दिवशी काय करावे, काय करू नये, तर बघा, या दिवशी सरस्वतीची पूजा आपल्याला प्रथम करायची आहे. अंघोळ केल्याशिवाय काहीही आपल्याला या दिवशी खायचं नाही किंवा प्यायचं देखील नाही. त्यासोबतच या दिवशी झाडं तोडू नका, फुलं, पानं देखील तोडू नका. तसेच सरस्वती मातेला प्रिय असलेल्या पिवळ्या आणि पांढरे कपडे आपल्याला घालायचे आहेत. चुकून देखील या दिवशी काळा रंग हा घालू नका, काळ्या रंगाचे कपडे घालू नका. त्यानंतर सात्विक आहार घ्यायचा आहे. मद्यपान आणि मांसाहार आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही. तर हे नियम आपल्याला काही शुभ दिवशी आवर्जून पाळायचे असतात.
त्यानंतर विद्येचा अपमान करू नका. पुस्तकं, वह्या यांना पाय लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे किंवा त्यांच्यावर राग काढू नका, ते फेकू नका. तर यामुळे अभ्यासामध्ये जी काही प्रगती असते तर ती थांबेल. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर याच दिवशी नाही तर कायमच आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. वाईट आपल्याला कोणाला बोलायचं नाही, वाईट गोष्टी बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, चिडचिड, राग करू नका, कोणासोबत भांडण करू नका, खोटं बोलू नका. सोबतच या दिवशी सरस्वती मातेचा मंत्र आपल्या मुलांना म्हणायला सांगायचा आहे आणि त्यानंतर आईने मुलांसाठी आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे. तर मुलांच्या जिभेवर मधाने, तुळशीच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने किंवा दर्भाच्या काडीने ऐ हे अक्षर आपल्याला जिभेवर काढायचं आहे. तर हे अक्षर सरस्वती मातेचं बीज मंत्र आहे आणि मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. मुलं मोठी असतील तर त्यांना स्वतः देखील काढायला सांगू शकता आणि मुलं छोटी असतील तर आईने मुलांच्या जिभेवर हे अक्षर काढायचं आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे आणि मुलांची बुद्धी यामुळे तीक्ष्ण बनते. मुलं खूप चंचल असतात. प्रत्येक महिन्यामध्ये जी पंचमी येते तर त्या पंचमीला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. पण वसंत पंचमी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही हे चुकवू नका. प्रत्येक आईने आवर्जून आपल्या मुलांच्या जिभेवर हे अक्षर तुम्ही काढा.